नाकारे त्याचा अधिकार आहे, आरक्षणाचा संविधानिक अधिकार आहे, जो नाकारे त्याचा अधिकार आहे। विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। माता अबाई, माता भीमाई, सावित्रीबाई, जिजाऊ सावरकरांचा विजय असो। ही है, आप माने या नहीं माने, आपके मानने या नहीं मानने से प्रकृति का नियम बदलता अरे काय चाललंय या लोकशाहीत, अरे काय चाललंय या प्रजासत्ताक देशात, का संविधानिक तरतुदीनुसार या देशातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकरित्या मागासलेले एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, बीजेटीचे आरक्षण संविधानाचा डाव खेळला जातोय। अरे आम्ही माणसं नाही का? गेल्या 5000 वर्षापासून ब्रह्मांड तांडव घालून, शास्त्राचे समीकरण घालून आम्हाला कायम गुलाम बनवण्यात आले। आम्हाला शिक्षणाच्या संपत्ती साठविण्याचा मूलभूत हक्कांपासून कायम वंचित करण्यात आले। फक्त 65 वर्षात आले का आम्हाला बहाल केलेले संविधानिक अधिकार एनटीसीची नोटिफिकेशन काढतात, एससी, एसटी, ओबीसी, बीजेटीचे हक्क का मानले जातात? सरकारी नोकऱ्यात प्रतिनिधित्व वाढावे म्हणून लागू केलेल्या सवलती का बंद करतात? शुभ्र अजेंड्याखाली प्रस्थापित समाज स्वतःला मागास म्हणून गरजू समाजाच्या कर्जांना का मोठं पाडतात? गेल्या शैक्षणिक क्षेत्रात लागू केलेल्या सवलती मुद्दामपणे काढण्यासाठी मुद्दामपणे मसुदा तयार करून इंग्रजीमध्ये का जाहीर केला जातो? आरक्षणाची समीक्षा व्हावी, आरक्षण बंद व्हावे, या प्रकारे दलित, मागास, भटके, मागासलेल्या लोकांच्या मुद्दामपणे संविधानिक अधिकार गदार का आणला जातो? अरे काय चाललंय या देशात? अरे काय चाललंय या देशात? संपादक किया हो, उनका ज्ञान सबने था। पिटावा पिढ्यानपिढ्यांचा अंधार, पिटावा पिढ्यानपिढ्यांचा अंधार, दलित आदिवासींना बहाल हे आरक्षणाचे हत्यार। मिटावा पिढ्यानपिढ्यांचा अंधार, दलित आदिवासींना बहाल हे आरक्षणाचे हत्यार। अरे सांभाळ तुझे हे छत्र, अरे सांभाळ तुझे हे छत्र के निघाले बघ मला चीड येत नाही आज माझा गुन्हा, मला चीड येत नाही आज माझा गुन्हा, दोष देऊ गुन्हा, दोष देऊ गुन्हा, दोष देऊ गुन्हा, मला चीड येत नाही आज माझा गुन्हा, मला चीड येत नाही आज माझा होने की क्षमता को प्राप्त कर ही नहीं सकते। अपने संखारा अनित्यादि, अपने संखारा सुखादि, अपने अम्मा अनंतादि, जरा प्रत्याय पत्र के नदी दुखे दिया त्यात काय नवीन नाही येत होते, आजकाल रोजच होत आहे। अनात्मता आरक्षणाचा विरोध करताना दिसत आहे, जान पाए आपल्या क्रांतिकारी पैकी आरक्षणाची लढाई लढता शहीद झाले। गावात एक सभा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। काय गरज आहे आता या सगळ्याची? काय गरज आहे आपल्याला आरक्षणाची? झाला ना आपला जितका विकास व्हायचा होता झाला, होता आता आपण सुखी आहोत आपल्या घरात, आता काय गरज आहे आरक्षणाची? अगं तू असं कसं काय करू शकते? तिला बोलू दे, बोल बोल, अजून तुझा विचार मांड। मला एवढंच म्हणायचं झाला आता, आता काय गरज आहे आरक्षणाची? त्यांनाही अन्याय होत असेल यांच्यावर म्हणूनच बोलतायत ना आरक्षण नको, बस आरक्षण। तुला आरक्षणाची पार्श्वभूमी ऑब्व्हियसली यार, आरक्षण म्हणजे काय? गरिबांना दिलं गेलं होतं त्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी, पण आता काय गरज आहे आरक्षणाची आपल्याला? झालो ना आपण आता सबळ, आहोत आपण सक्षम। अगं चुकीची भूमिका आहे तुझी, तुला बोलू दे, तुझी समाजाबद्दलची व्याख्या सांग। समाज म्हणजे कोण? आपण सगळे बरोबर आहे, ज्याने समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपले डोळे बंद केलेले आहे, जो जाती अत्याचाराविरुद्ध जो पेटून उठत नाही, जो भौतिक विश्वात रमलेला आहे, त्याला समाज कसा दिसेल? आता डोळे उघड, डोळे उघड, मी तुला सांगते समाज म्हणजे काय। समाज म्हणजे
पीडित आहे, जो आजही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकरित्या मागासलेला आहे, पिछाडलेला आहे. अरे समाज म्हणजे तोच आपल्यातील वर्ग ज्यांना शिक्षण व भौतिक सुविधा न मिळाल्यामुळे आजही गावाखेड्यात व शहरातल्या गलिच्छ वस्त्यात राहतो व आजही समाजाच्या शोषणाला, अस्पृश्यतेला बळी पडतो. अरे आपल्या समाजातील दलित आदिवासी व भटक्या समाजातील फार मोठा वर्ग हा सर्वांगीण विकासापासून मैलोदूर आहे. मग त्यांनी सर्वांगीण विकासाच्या मुख्यधारेत आपले कर्तव्य करावे. पण त्यांच्यासाठी आरक्षणाची काय गरज आहे ना सरकार त्यांना बघायला. बरोबर बोलतेस, पण हे बघ, जेव्हा जेव्हा संघराज्यात संविधानिक तत्वापेक्षा एका विशिष्ट संघटनेच्या तत्वाला सर्वोत्तपरी मानले जाते, तेव्हा तेव्हा नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकार संपुष्टात यायला वेळ लागत नाही. आणि या विशिष्ट विचारसरणीचे आपण कधी गुलाम होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही. हेच घडतंय तुझ्यासोबत, दिसत आहे मला. सोड, मला आंदोलनात जायचे आहे. तुला ऐश्वर्य का लाभले, तुला तुझा लढणे ऐश्वर्य निकलता है के द्वारों पर जखमी झाला माझा समाज को जानते जानते सांस के पूरी जानकारी निरंतर करते रहे. आत्महत्येच्या दिशेने निघत आहे. अरे तू अशी काय बोलतेस? मी तर फक्त माझं म्हणणं मांडलंय आरक्षणाबद्दल. हे घटनाविरोधी व समाज विरोधी आहेत. जर हे चुकीचं आहे तर बरोबर नाही तू सांग. हे बघ, ह्या भारतात आपल्या समाजावर म्हणजे 85% शूद्र म्हटल्या गेलेल्या समाजावर अनादिकाळापासूनच अन्याय करण्यात आला. अरे हजारो वर्ष आपल्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून आपल्याला कायम वंचित ठेवण्यात आले. अरे जनावरांपेक्षाही बत्तर हालत आपली केली होती. ना आपल्याला अधिकार होते, ना आपल्याला न्याय होता. फक्त आणि फक्त घोर अन्याय करण्यात आला होता. अरे गुलामालाही लाजवेल अशा परिस्थितीत आपल्या पिढ्यानपिढ्या नासत होत्या. अरे आणि आपल्याला संपत्ती साठवण्याचा ना अधिकार होता, ना मारवार करून बोलायचा. अरे पण याचा आरक्षणाशी काय संबंध? का संबंध नाही? अगं अनाधिकारापासून होत असलेल्या अन्याय अत्याचारापासूनच आपली मुक्ती करण्यासाठी आरक्षणाची तरतूद या देशात आणली गेली ना. अगं जे अघोषित राजे होते, जे मनुवादी विचारसरणीने ग्रसित आहेत, त्यांच्या त्रासापासून व प्रताडण्यापासून आज आपल्यातलेच काही लोक बौद्धिक, आर्थिक व सामाजिकरित्या पुढारताना दिसत आहेत. कशामुळे ग? आरक्षणामुळे. अगं पण याचा धर्माचा आणि जातीचा काय संबंध आहे? का संबंध नाही? अगं जातीच्या वर्णव्यवस्थेच्या समीकरणामुळे या वर्णव्यवस्थेने येथील खालच्या वर्गाला कायम गुलामीत ठेवले गेले आणि या केलेल्या शोषणामुळे व अत्याचारामुळे आपल्यातला जो मोठा वर्ग आहे तो कायम गुलामीत राहिला गेला. आणि त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकरीत आपल्याला आरक्षण प्रदान करण्यात आले होते. पण त्याने झालंय काय? अगं तू स्वतःकडे बघ ना आणि विचार कर. आज तुला स्वायत्तता प्राप्त झाली आहे. तुझ्या वाणीत जो बाणा आहे तो शिक्षणामुळे व आरक्षण पदावर असलेल्या नोकरीमुळेच ना. आणि ते फक्त आणि फक्त आरक्षणामुळे घडते आहे. अगं आज तुझे कुटुंब समाजातील संपन्न कुटुंब म्हणून ओळखले जाते का? कारण तुला तुझे वडील, काका, चुलते हे सर्व आरक्षणामुळेच मोठ्या नोकरीत गेले, सर्व सुखसोयी अर्जित केल्या. अरे दगडाच्या देवाला सुद्धा पाहण्याची मुभा नव्हती एकेकाळी. आज आपल्यातलेच लोक मोठे लोकसभेत व राज्यसभेत गेलेत, मोठे मोठे नेते झालेत. कशामुळे ग? आरक्षणामुळेच ना. बरोबर आहे, माफ कर. हो, पण आज परिस्थिती बदलली. आपण आज सर्व निष्क्रिय झालो. आपल्यातला समाज आज, आपल्यातला माणूस आज हरपला गेलेला आहे. होय, आज आपल्यातला माणूस हरपला गेलेला आहे. असं का बोलतेस? बघ ना, आज किंचितच काही लोक आपण मुख्यधारेत आलो, सर्व सुखसोयी अर्जित केल्या, पण आजही आपल्यातला जो मोठा वर्ग आहे तो मुख्यधारेत आलेला नाही आहे. त्याला मुख्यधारेत येण्यासाठी आज आपल्याला आरक्षण टिकून ठेवणे ही आज काळाची गरज आहे. आणि त्यामुळे आपल्यासारख्या सर्व स्वार्थी लोकांना घराबाहेर यावेच लागेल. हो, बरोबर आहे तुझं. आपल्याला समाजापुढे जावंच लागेल. त्यांना आरक्षणाचं महत्व पटवून द्यावंच लागेल. तू बरोबर बोलते आहेस. मला
तुझं म्हणणं पटतं. अगं काय झालं तुला? नाही आंदोलन म्हटलं तर हे होणारच ना. तुझ्या डोळ्याला काय लागलं आहे? पण आंदोलन म्हटलं तर मारामारी वगैरे होतच आहे. मला माफ कर, माझं चुकलं. मी माझ्या सामाजिक अधिकारांपासून वंचित झाली होती, त्याबद्दल मला माफ कर. असं काही नाही. हे बघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधान परिषद, गोलमेज परिषद, भारतीय संसदेपर्यंत मोठ्या कष्टाने लढा लढवून आपल्या भारत देशातील SC, ST, OBC, SBC, VJNT यांच्या सार्वभौम उन्नतीसाठी आरक्षणाची एक मशाल प्रज्वलित केलेली आहे. आणि जोपर्यंत या मशालीचा उजेड आपल्या शेवटच्या पांदुळापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा बचाव हा केलाच पाहिजे. अगं बरोबर आहे तुझे, पण उपाय काय? उपाय सोपा आहे. आपल्याला संविधानिक मार्गाचा अवलंब करून आरक्षणाच्या संविधानिक तरतुदी लोकांपर्यंत जाऊन त्यांची जनजागृती करावी लागेल. जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, जे अशिक्षित आहेत, जे आरक्षणापासून वंचित आहेत, त्यांना संविधानिक अधिकार मिळवून द्यावे लागतील. त्यांना मुख्यधारेत आणावे लागेल आणि तेव्हाच लागू केलेला आरक्षणाचा मुख्य उद्देश पूर्ण होईल. बोला, तुम्ही तयार आहात का यासाठी? अरे बोला, तुम्ही तयार आहात का? आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. सोनिया गांधी से बातचीत केली, सर्वांनी हात पुढे करावे. भारतीय संविधानानुसार प्रस्थापित केलेले आरक्षणाची तरतूद हा आपला मूलभूत अधिकार आहे. आमच्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षण मिळणे ही आमची गरज आहे. व ते टिकवून ठेवण्यासाठी आम्ही समाजात जागरूकता आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या समाजातील लोकांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करून समाजात आरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी निस्वार्थरित्या व प्रामाणिकरित्या काम करणे हे आम्ही आमचे आरक्षणाविषयी जनमानसात संभ्रम निर्माण करून आरक्षणाचा विरोध करणाऱ्या शक्तीचा आम्ही विरोध करू.